इंदापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात होऊन 2 महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर रस्त्याच्या कडेला पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इको कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। या घटनेत 3 जण जखमी झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। डाळज नंबर 2 तालुका इंदापूर येथे हा अपघात गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास झाला। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की इको कारचा अक्षरशः चुराडा झाला। अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती। या अपघातात आदिती अमर हातेकर वय 25, त्यांचा 2 वर्षांचा मुलगा जय अमर हातेकर आणि सखुबाई ईश्वर गेजगे वय 60, सर्व राहणार सांगोला जिल्हा सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला। इको कारचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे 50, राहणार पाटस तालुका दौंड हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी स्वाती गेजगे 34 आणि 10 महिन्यांची मुलगी समृद्धी गेजगे किरकोळ जखमी झाल्या आहेत। अपघात झाल्यानंतर भिगवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं।